जय शिवाय मित्रांनो ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 20 जुलै 2026 रोजी एक GR निर्गमित करून ग्रामपंचायतीला जनसुविधासाठी विशेष अनुदान या राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये बदल करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। या योजनेमध्ये नवीन कामाचा समावेश करून या योजनेच्या अंतर्गत असलेल्या या नवीन कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामुळे आता या योजनेच्या अंतर्गत गावामध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करणं यासाठी 15 लाख रुपयापर्यंतची कमाल खर्च मर्यादा ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे। शासकीय कार्यालयावरती सोलर बसवण्यासाठी 20 लाख रुपयापर्यंतची कमाल खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। गावामध्ये वाचनालय इमारत बांधकाम करणे यासाठी सुद्धा 20 लाख रुपयापर्यंतची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। क्रीडांगण विकास करणे यासाठी 20 लाख रुपये, तर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शासकीय जागेचं सौंदर्यीकरण करणे अतिशय महत्त्वाची अशी बाब याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये 15 लाख रुपयापर्यंतची कमाल खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। आणि अशा प्रकारच्या या बाबींचा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधेसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, याच्यामुळे अधिक निधीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। या 5 कामासाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे। याच्यामुळे आता शासकीय इमारतीवरती सोलर बसल्यामुळे साहजिकच वीज बिलामध्ये कपात होणार आहे। सार्वजनिक दिवाबत्तीसाठी 15 लाख रुपयाची तरतूद मिळाल्यामुळे आता गल्ली बोळा सार्वजनिक ठिकाणी दिवे बसवण्यासाठी ग्रामपंचायतीला एक मोठी मदत मिळणार आहे। याचबरोबर युवकांना आता खेळासाठी वाचनालयासाठीच्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। गावातील मोकळी जागा असेल, शासकीय जागा असेल, तर त्या जागेचं सुशोभीकरण अर्थात तिथं छोटा पार्क असेल किंवा बाकडे ठेवणं असेल, वयोवृद्धांना बसण्यासाठी जी जागा तयार करणं असेल, अशा प्रकारच्या बाबी आता या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी राबवल्या जाणार आहेत। या GRच्या माध्यमातून या योजनेतून मंजूर करण्यात येणारी कामं इतर कोणत्याही शासकीय योजनेमधून प्रस्तावित किंवा मंजूर केलेली नसावीत अशा प्रकारची सूचना देखील देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा निर्णय आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।